रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या गोड मैत्रिणींना मनापासून नमस्कार. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपण घेणार आहोत आलं, लसूण, त्यानंतर मिरची आणि अर्धा चमचा या ठिकाणी जिरे वापरायचे आहेत. आता पाणी घालून याचा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर त्यानंतर आपण मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे. कोथिंबीर वापरत असताना या ठिकाणी त्याच्या पानाचा वापर जास्त करा, देठे वापरू नका आणि बारीक एकदम स्वच्छ धुवून बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे. त्यानंतर परातीमध्ये आपण 4 वाट्या गव्हाची पिठी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे इतकं घट्ट दही ॲड करायचं आहे. त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट 2 चमचे, हिंग वापरलेला अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ वापरायचं आहे, हळद वापरायची आहे. त्यानंतर धना पावडर 1 चमचा वापरलेले आहे, जिरा पावडर 1 चमचा वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी वापरायची आहे. आता मिश्रण पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने पूर्णपणे मिश्रण एकजीव करून घ्या. आता आपलं मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेलं जे वाटण होतं ते घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची आणि जिरे वापरलेले होते. आता तेही मिश्रणात छानसं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत या ठिकाणी आपण चपातीला कणिक मळतो त्यापेक्षाही सुद्धा मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळत असताना थोड्या तेलाचा वापर करा. या ठिकाणी एक टिप सांगावीशी वाटते. ठेपले मऊ आणि जास्त दिवस टिकवण्यासाठी कणिक मळत असताना त्याच्यामध्ये थोडं दही तर आपण घातलेलंच आहे, त्याप्रमाणे कणकेमध्ये थोडे तेल देखील वापरा. त्यामुळे ते 4 ते 5 दिवस टिकण्यासाठी मदत होते. आता मळलेली कणिक आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवली होती. 10 मिनिटानंतर त्याचे बारीक असे गोळे करून घ्यायचे आहेत. आता पारी लाटून घ्यायची आहे आणि लाटलेली पारी आपण ज्याप्रमाणे चपातीला घडी घालतो त्याचप्रमाणे घडी घालून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने तेल लावून अशा पद्धतीने घडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही केल्यामुळे हे थेपले एकदम मऊसूत होतात आणि आतूनही देखील एकदम क्रंची होतात. अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ असे ठेपले लाटून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने सारखे गोल गरगरीत अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला छानपैकी ठेपला. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी देखील वापरली तरीही चालेल, पण कणकेमध्ये ती वापरताना ती गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यावी जेणेकरून ती मऊ होईल. त्यामुळे देखील चव खूप छान येते. आता आपण मध्यम आचेवर तयार झालेला पदार्थ भाजून घेणार आहोत. भाजत असताना दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं लागतात पूर्णपणे भाजायला. आपण लाटत असताना या ठिकाणी चपातीप्रमाणेच घडी घातल्यामुळे तयार होणारे ठेपले चवीला एकदम रुचकर आणि क्रंची होतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि अधूनमधून तेल लावायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा मेथीचा ठेपला तयार झालेला आहे. हे ठेपले तुम्ही लोणचे, दही, चटणी सोबत खाऊ शकता. चवीला एकदम उत्तम लागतात. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.